भारताला स्वातंत्र्य हे आंदोलनातून मिळालंय। भारताच्या स्वातंत्र्याचा इतिहास हाच आंदोलनाचाही इतिहास आहे। त्यामुळे जेव्हा भारत देशात एखादं मोठं जन आंदोलन आकाराला येतं, तेव्हा त्या आंदोलनाचं विश्लेषकांकडून दुसरा स्वातंत्र्य लढा किंवा तिसरा स्वातंत्र्य लढा असं नामकरण केलं जातं। आता ही नीट परीक्षेतील गैरव्यवहाराविरोधात आणि केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टीच्या नेतृत्वात हजारो विद्यार्थी रस्त्यावरती उतरलेत। पण या शांततापूर्ण मोर्चावर पोलिसांनी अश्रुधुराचा नळकांड्या फोडल्या, लाठीचार्ज केला आणि बॅरिकेड्स लावून विद्यार्थ्यांना रोखलं। अॅम्नेस्टी इंटरनॅशनल सारख्या मानवाधिकार संस्थेने पोलिसांच्या या बळाच्या वापरावर चिंता व्यक्त करत ही कारवाई अनावश्यक आणि अवाजवी असल्याचं म्हटलंय। या संपूर्ण घटनाक्रमातून एक अत्यंत गंभीर आणि संतापजनक प्रश्न निर्माण होतो की लोकशाहीत आपल्याला खरोखरच आंदोलन करण्याचा हक्क आहे का, की तो फक्त संविधानाच्या पुस्तकातला एक कागदी अधिकार आहे। आजच्या कायदा काय सांगतो मध्ये आपण 3 महत्त्वाच्या प्रश्नांची कायदेशीर उत्तरं शोधणार आहोत। संविधानाने आपल्याला आंदोलनाचा नेमका काय अधिकार दिलाय, पोलिसांकडे आंदोलनासाठी परवानगी का मागावी लागते आणि केवळ सरकारवर टीका केली म्हणून पोलीस आंदोलकांवर लाठीचार्ज करू शकतात का। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण पोलिसांनी काठी उगारल्यावर तुमचा अधिकार काय हे तुम्हाला माहिती पाहिजे। नमस्कार, मी श्रद्धा आणि तुम्ही पाहताय TOD मराठी। सुरुवातीलाच आपण आंदोलनाचा अधिकार म्हणजे काय हे पाहूयात। भारताची लोकशाही ही केवळ इलेक्टोरल डेमोक्रेसी म्हणजेच फक्त 5 वर्षांनी एकदा मतदान करण्यापुरती मर्यादित नाही, तर ती एक पार्टिसिपेटरी डेमोक्रेसी म्हणजेच नागरिकांचा प्रत्यक्ष आणि सक्रिय सहभाग असलेली लोकशाही आहे। या सहभागी लोकशाहीत सरकारला जाब विचारण्यासाठी, विरोध दर्शवण्यासाठी आंदोलन हा एक महत्त्वाचा मार्ग आहे। सुप्रीम कोर्टानेही वारंवार स्पष्ट केलंय की विरोध म्हणजे लोकशाहीची सेफ्टी वॉल्व आहे। विरोध नसेल तर लोकशाही टिकूच शकणार नाही। संविधानाच्या कलम 19(1) नुसार प्रत्येक नागरिकाला भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य देण्यात आलंय, तर कलम 19(1) नुसार कोणत्याही शस्त्रांविना शांततापूर्ण मार्गाने एकत्र जमण्याचा आणि सभा घेण्याचा मूलभूत अधिकार आपल्याला मिळालाय। या 2 कलमांमधूनच आपल्याला शांततापूर्ण आंदोलन करण्याचा, मोर्चे काढण्याचा आणि निदर्शने करण्याचा घटनात्मक अधिकार मिळतो। किंबहुना संविधानाच्या कलम 51(अ) नुसार सरकार आपली जबाबदारी पार पाडण्यात अपयशी ठरतं किंवा घटनात्मक मूल्यांच्या विरोधात जातं, तेव्हा सरकारला जाब विचारणं हे नागरिकांचं कायदेशीर कर्तव्य आहे। म्हणजेच गरजेवेळी आंदोलन करणं संविधानानेच आपल्यावर टाकलेली जबाबदारी आहे। पण इथे एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे आणि ती म्हणजे की हा अधिकार अमर्याद किंवा ॲब्सोल्यूट अनिर्बंध नाही। कलम 19(2) आणि 19(3) नुसार सार्वजनिक हितासाठी सरकार या अधिकारावर वाजवी निर्बंध घालू शकतं। तुमच्या आंदोलनामुळे देशाचं सार्वभौमत्व आणि एकात्मता, देशाची सुरक्षा, परकीय देशांसोबतचे मैत्रीपूर्ण संबंध, सार्वजनिक कायदा व सुव्यवस्था किंवा नैतिकता धोक्यात येत असेल अथवा न्यायालयाचा अवमान, बदनामी आणि गुन्ह्याला प्रवृत्त करण्यासारख्या गोष्टी होत असतील, तर सरकार तुमचं आंदोलन रोखू शकतं। म्हणजेच सोप्या भाषेत सांगायचं तर तुमच्या स्वातंत्र्याची सुरुवात तिथे होते जिथे दुसऱ्या व्यक्तीच्या अधिकाराला बाधा पोहोचत नाही। विद्यार्थ्याला शाळेत जायचं असेल, रुग्णवाहिकेला रस्ता हवा असेल किंवा नोकरदारांना ऑफिसला पोहोचायचं असेल, तर त्यांच्या अधिकारांचाही विचार संविधानाला आणि प्रशासनाला करावा लागतो। संविधान आंदोलनाचा मूलभूत अधिकार देतं, तर पोलिसांची परवानगी का काढावी लागते यावरती कायदा काय सांगतो। कायदा आणि सुव्यवस्था हा राज्य सूचीतील म्हणजेच राज्याच्या अखत्यारीत येणारा विषय आहे। त्यामुळे प्रत्येक राज्याचे या संदर्भातील नियम वेगवेगळे असू शकतात। कोणत्याही मोठ्या सार्वजनिक आंदोलनासाठी स्थानिक पोलीस ठाण्यातून न हरकत प्रमाणपत्र मिळवणं बंधनकारक असतं। आंदोलन एकापेक्षा जास्त पोलीस ठाण्यांच्या हद्दीत असेल तर DCP, उपविभागीय पोलीस अधिकारी किंवा आयुक्तालय, पोलीस अधीक्षक कार्यालयातून परवानगी घ्यावी लागते। यासाठी आयोजकांना त्यांचं नाव, पत्ता, आंदोलनाचं कारण, वेळ, स्थळ, अंदाजे किती लोक येणार आणि लाऊडस्पीकर किंवा तंबू वापरणार की नाही याची सविस्तर लेखी माहिती पोलिसांना द्यावी लागते। प्रसंगी पोलिसांना प्रतिज्ञापत्रही द्यावं लागतं। परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता असल्यास भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 163 चा वापर करून प्रशासन जमावबंदी लागू करू शकतं आणि चालू आंदोलनही थांबवू शकतं। विशेष म्हणजे संविधानाच्या कलम 19 मध्ये कुठेही आंदोलनासाठी पोलिसांची परवानगी घ्यावी असं लिहिलेलं नाही। मग हा नियम आला कुठून? तर हा नियम 1857च्या उठावानंतर ब्रिटिशांनी तयार केलेल्या 1861च्या पोलीस कायद्यातून आलाय। भारतीयांनी एकत्र येऊन बंड करू नये यासाठी ब्रिटिशांनी जिल्हा दंडाधिकारी आणि पोलीस आयुक्तांना हे विशेष अधिकार दिले होते। स्वातंत्र्यानंतरही हीच सिस्टीम पुढे चालू आहे। या नियमांमुळेच आपला मूलभूत अधिकार
हा केवळ प्रशासनाच्या परवानगीत अडकलाय आणि याचा वापर करून सरकार सोयीस्करपणे आपला विरोधही दाबून टाकतोय। त्यामुळे नागरिकांना सरकारच्या दडपशाही विरोधात थेट हायकोर्टात, सुप्रीम कोर्टात जावं लागतं आणि कारण विषय मूलभूत अधिकारांचा आहे। आंदोलनाबद्दल सुप्रीम कोर्टाचं म्हणणं काय? तर सुप्रीम कोर्टाने आंदोलनाचे हक्क अबाधित ठेवण्यासाठी काही महत्त्वाचे निकाल दिलेत। 1973च्या हिम्मतलाल के शाह खटल्यात कोर्टाने स्पष्ट केलं की सभा घेण्याचा अधिकार लोकशाहीचा गाभा आहे आणि सरकार त्याचं नियमन करू शकतं, पण मनमानीपणे आंदोलनावर पूर्णपणे बंदी घालू शकत नाही। 2018 मध्ये मजदूर किसान शक्ती संघटन खटल्यात सुप्रीम कोर्टाने दिल्लीतील जंतर मंतर ही आंदोलनाची जागा म्हणून निश्चित केली आणि संसद भवनापासून ठराविक अंतरावर आंदोलनासाठी नियमावली तयार केली। मुंबईतही अशाच प्रकारे 1997 मध्ये दाखल झालेल्या एका जनहित याचिकेवर तब्बल 28 वर्षांनी निकाल देत 2025 मध्ये आझाद मैदान ही आंदोलनासाठीची अधिकृत जागा म्हणून निश्चित करण्यात आली आहे। 2020 सालच्या शाहीन बाग प्रकरणाने आंदोलनाच्या नियमांना ऐतिहासिक वळण मिळालं। सुप्रीम कोर्टाने स्पष्ट शब्दात बजावलं की आंदोलकांना सार्वजनिक रस्ते कायमस्वरूपी किंवा अनिश्चित काळासाठी अडवून ठेवता येणार नाहीत आणि आंदोलन ठरवून दिलेल्या जागीच झाली पाहिजेत। नीट परीक्षेच्या मुद्द्यावरून जंतर मंतरवरून संसदेकडे जाणाऱ्या सीजेपीच्या हजारो कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला, अश्रुधूर सोडला। आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना अॅम्नेस्टी इंटरनॅशनलने या कारवाईवर चिंता व्यक्त करत याला मानवी हक्काचं आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन म्हटलंय। पण पोलीस कधी लाठीचार्ज करू शकतात? पोलिसांना खरंच लाठीचार्ज करण्याचा अधिकार आहे का? पोलीस अधिकारी केवळ त्यांच्या मर्जीनुसार किंवा आंदोलक सरकारच्या विरोधात घोषणा देत आहेत म्हणून लाठी उगारू शकत नाहीत। तर पोलिसांना बळाचा वापर करण्यासाठी 3 चाचण्यांतून जावं लागतं। पहिली चाचणी म्हणजे कायदेशीरपणा, म्हणजेच पोलिसांना बळाचा वापर करण्याचा कायदेशीर अधिकार आहे का? दुसरी चाचणी गरज, म्हणजे खरोखरच बळाचा वापर करण्याची गरज होती का याची खातीरजमा करून घ्यावी लागते। लाठीचार्ज हा सर्वात शेवटचा पर्याय असावा। आधी इशारा देणं, बॅरिकेड्स लावणं असे कमी कठोर पर्याय वापरणं पोलिसांवरती बंधनकारक आहे। तिसरी आणि सर्वात महत्त्वाची चाचणी प्रमाणबद्धता। परिस्थिती जेवढी गंभीर आहे तेवढ्याच प्रमाणात बळाचा वापर झाला पाहिजे। लहान आणि शांततापूर्ण आंदोलनावर अवाजवी बळाचा वापर किंवा लाठीचार्ज करणं पूर्णपणे बेकायदेशीर ठरतं। तसंच पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं तर त्यांना ताब्यात घेण्याचं कारण सांगणं, त्यांच्या नातेवाईकांना कळवणं आणि वकिलाशी संपर्क करू देणं हा त्यांचा कायदेशीर अधिकार आहे। महिला आंदोलकांना केवळ महिला पोलीसच ताब्यात घेऊ शकतात, हा नियमही पाळला गेला पाहिजे। पोलिसांना आंदोलकांचे मोबाईल हिसकावून घेण्याचा किंवा त्यांचे फलक फाडण्याचा कोणताही अधिकार नाही। थोडक्यात काय तर लोकशाहीत सरकारचा विरोध करणं आणि त्यांना जाब विचारणं हा आपला अधिकारच नव्हे तर संविधानाच्या कलम 51 अ नुसार कर्तव्य आहे। कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आंदोलनाचं नियमन करणं हे प्रशासनाचं काम नक्कीच आहे, पण त्याचं रूपांतर नागरिकांचा आवाज दाबण्यात किंवा दडपशाहीत होता कामा नये। आंदोलनाचा अधिकार हा लोकशाहीचा श्वास आहे, तो असा लाठ्या काठ्यांनी कायमचा दाबता येणार नाही। तुमचं या संपूर्ण प्रकरणावर काय मत आहे की दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांवर केलेली कारवाई कायदेशीरदृष्ट्या योग्य होती की तो सत्तेचा गैरवापर होता? पोलिसांनी कायद्याचा जाब विचारल्यावर काय होतं? तुमचा अनुभव काय? कमेंट करून नक्की सांगा। तुम्हाला या व्हिडिओतून नवीन आणि महत्त्वाची कायदेशीर माहिती मिळाली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ मित्रमंडळींना शेअर करा आणि अशाच कायद्याच्या सखोल सविस्तर विश्लेषणासाठी TOD मराठी चॅनलला YouTubeला सबस्क्राईब करायला विसरू नका।